तो तुम्हाला शरण आला. शरण येणारा मरण नाही, आपले मन जाईल. शरण आला की मरण कळतंय. ते मग असे असताना त्या ठिकाणी शरण आल्यानंतर प्रभू रामाला सीता माता म्हणते की हा कावळा तुम्हाला शरण आलाय. शरण आल्यानंतर त्याला तुम्ही मरण देऊ नका, काही करा, पण याचं आता रक्षण करणे तुमची जबाबदारी आहे. आणि आता बोला सर्व शक्ती सर्व सत्ता सोये रक्षावे शरणागता ऐसी हृदय तुझी रघुनाथा कैच्या परी आता यावदिसे. तुम्ही तर जगाचं बाप आहे, जगाचं मालक आहे, पालन करताय. तुमच्याच हातात आहे तारायचं पण मारायचं. आणि तुम्ही काय करायचं, सगळे शक्ती तुमच्यापाशी घ्या. बाण सोडायची बी ताकद तुमच्याकडे, बाण रिटर्न घ्यायची पण ताकद आहे. पण तुम्ही ती पाठीमाग रिटर्न घेत नाही. अशाच नाही, सर्व शक्तीला दाखवा तुम्ही. सगळं तुमच्या हातात आहे, काही करा. तुम्ही म्हणताना बाण सोडलेला माघार येत नाही, तो येऊ शकतो, त्याला काहीतरी पर्याय असू शकतो. आणि ते तुम्ही जगाचं मालक असणारा बाणाचं सगळ्याचं मालक आहे आणि तुम्ही त्याला तारलं पाहिजे. अशा या ठिकाणी सीता माता विनंती करते. ही शिका निवार निश्चित तरी राखावा शरणागता त्यांचे तुझा सत्य व्रत प्रताप येतात पै तुझं तुझा. नाव लौकिक होय. शरणागत आल्यानंतर तू या ठिकाणी उशाप देऊन किंवा त्याला तारलं गेलं, शरण आल्यानंतर मरण नाही दिलं, तर नावाचा नक्कीच लौकिक होईल, पुरुषार्थ टिकेल आणि तुझं नाव जगामध्ये पसरेल कीर्ती. असं या ठिकाणी सीता माता म्हणत आहे. आणि मग आता या ठिकाणी तुम्ही त्या असणाऱ्या कावळ्याला काही करून त्या ठिकाणी वाचवावं अशी या ठिकाणी विनंती करतात. जिले मारविले काकाचे तेची मले वाचवा त्याचे आयसे लाग केले रघुनाथे सोये सर्वाचे अलिप्त. जिने मारविले काकाचे तेची